देशाची जनतेला आणि भारताला हे उल्लू बनवण्याचं कारस्थान रचत आहेत। आणि भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी नसून ही देश विरोधी जनता पार्टी झालेली आहे। आणि यांचे भारत स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतामध्ये मोठे मोठे षडयंत्र कारस्थान हे रचत होते। आणि जेव्हा भारतात इंग्रज आले त्यांना एक साथी भेटला आणि त्या साथीला मिळून यांनी भारत स्वातंत्र्य काळातही देशविरोधी कृत्यामध्ये हे सामील होते। आता हे इंग्रज देश सोडून पळून गेलेत आणि हे इंग्रजांचे पोट पिल्लू आता भारताच्या गादीवर बसून हे संविधानावर आणि भारताच्या घटनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि हे RSSचे पोट पिल्लू BJP हे देश विरोधी आहेत, हे देशाचे गद्दार आहेत, हे देशप्रेमी नाही, यांचं भारत स्वातंत्र्य काळामध्ये कोणतंही योगदान नाही। हे मनुवादी यांचे हे षडयंत्र वेळीच ओळखावे आणि यांचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आम्ही योग्य भूमिका त्यावेळेसही निभावलेली आहेत। आणि या वेळेसही आम्ही भारत स्वातंत्र्य काळापासूनही आम्ही देशप्रेमी होतो आहे। आणि हे RSSचे पिल्लू आपल्या भारतामध्ये भारतीय स्वायत्त केंद्रामध्ये RSSचा देशविरोधी अजेंडा राबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत। विजय वहुल सारखे अनेक खंबीर कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये असतील किंवा कोणत्याही पक्षात नसतील, ते भारताविरोधी षडयंत्र हाणून पाडण्यास आम्ही सक्षम आहे, सक्षम राहील। भारत विरोधी RSSचा मुर्दाबाद धिक्कार असो, भारत विरोधी RSSचा धिक्कार असो, भारत विरोधी पोट पिल्लू BJPचा धिक्कार असो। अंग्रेजों जैसे भारत छोड़ो बोले थे, वैसे BJP को भारत छोड़ो बोलना है। BJP भारत छोड़ो, भारत छोड़ो, भारत छोड़ो, BJP भारत छोड़ो, भारत छोड़ो, भारत छोड़ो। पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज